मागील काही दिवसांमध्ये पंढरपूर शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शहर पोलिसांनी अनेक कारवाया केल्या आहेत। यामध्ये सराईत गुन्हेगारांना हद्दपार करणे तर काहींच्या मुसक्या आवळून त्यांना गुन्ह्यापासून परावृत्त करण्याचे काम शहर पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे। मागील काही दिवसांमध्ये अनेक सराईत गुन्हेगार ज्यांच्यावर एकपेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत अशा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलं आहे। मात्र यातील काही गुन्हेगार पोलिसांची पूर्व परवानगी न घेता पुन्हा शहरामध्ये दाखल होऊन मोकाट फिरत होते। याची खबर पोलिसांना मिळताच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे साहेब यांनी आपल्या पथकासोबत पाळत ठेवून 4 सराईत गुन्हेगारांच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत। यामध्ये आदित्य छापछडी, अक्षय जुमाळे, दर्शन बंडगर, शुभम काळू पवार या 4 जणांवर पकडून कारवाई करण्यात आली आहे। पाहूयात याबाबत पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे साहेब यांनी कशा प्रकारे माहिती दिली आहे। जय हिंद। पंढरपूर शहरामध्ये वारंवार गुन्हे करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आरोपी आदित्य रामचंद्र छापछडी राहणार सेंट्रल नाका मैदान पंढरपूर, शिवा रामा इंदापूरकर राहणार डोंबे गल्ली पंढरपूर, त्यानंतर कौस्तुभ उर्फ दर्शन संतोष बंडगर राहणार गांधी रोड सनगर गल्ली पंढरपूर आणि शुभम काळू पवार वय 23 वर्ष राहणार पद्मावती झोपडपट्टी या सर्व आरोपींनी पंढरपुरामध्ये वारंवार गुन्हे करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याने माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये त्यांना पंढरपूर शहरातून या जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता 6 महिन्याकरिता तसेच वेगवेगळ्या कालावधीकरिता तडीपार करण्यात आले होते, हद्दपार करण्यात आले होते। त्यानंतर ही आरोपी हद्दपार असताना कोणतीही पूर्व परवानगी न घेता पंढरपूरमध्ये पुन्हा मिळून आल्याने माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती पुन्हा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। तरी पंढरपूर शहरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे सराईत इसम जर पुन्हा हद्दपार इसम मिळून आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे नियोजित आहे। धन्यवाद।